सिगारेट पिणाऱ्यांनो सावधान। ही सिगारेट जी आहे ना, ही पिणाऱ्यांनो सावधान। आजचा व्हिडिओ सिगारेट पिणाऱ्या लोकांसाठी आहे। मित्रांनो, सिगारेट पिण्याचं प्रमाण आजच्या जगामध्ये एवढं वाढलेलं आहे आणि एक फॅशन म्हणून या सिगारेटला पिलं जातं। परंतु मित्रांनो, तो जमाना गेला ज्यावेळेस लोक सिगारेट तोंडामध्ये घेऊन धूर वर सोडायचे आणि लोक त्याला फॅशन समजायचे आणि त्या लोकांकडे बघून वा काय माणूस आहे, काय ॲटिट्यूड आहे असं लोक बोलायचे। परंतु मित्रांनो, आजच्या जगामध्ये सिगारेट पिणाऱ्या लोकांना लोक मतिमंद, त्याला काही कळत नाही, मूर्ख आहे असं समजतात। पब्लिक प्लेसमध्ये तुम्ही जर सिगरेट पित असाल तर बघा, लोक त्या माणसाजवळ जास्त थांबलेले नसतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिगारेट पिण्याचे नुकसान किती आहेत आणि जर तुम्ही सिगारेट सोडली तर त्याचे फायदे किती आहेत हे पण बघणार आहोत। मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। लंग कॅन्सर हा जर कॅन्सर बघितला, त्याचे जर 100 पेशंट जर हॉस्पिटलमध्ये असतील तर त्यातले 70% पेशंट हे फक्त सिगारेट पिल्यामुळे त्या ठिकाणी गेलेले आहेत। दरवर्षी 10 लाख लोक आपल्या देशामध्ये हे फक्त सिगारेटमुळे मृत्युमुखी पडतात आणि हा आकडा खूप मोठा आहे। सिगारेट पिल्यामुळे अनेक प्रकारचे कॅन्सर होतात। ह्याच्यामध्ये तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, वोकल कॉर्डचा कॅन्सर, माउथ कॅन्सर असे कॅन्सरचे विविध प्रकार आहेत। सिगारेट पिल्यामुळे कुठलाही एक कॅन्सर होतो असं नाही। या सिगारेटमुळे कमीत कमी 10 ते 12 प्रकारचे कॅन्सर माणसाला होऊ शकतात, हे डॉक्टरांचं आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। या ठिकाणी तुम्हाला लिव्हर कॅन्सर, किडनी कॅन्सर आणि हा कॅन्सर कसा होतो मित्रांनो माहिती आहे का? ज्यावेळेस आपण ही सिगारेट पितो, सिगारेट पिल्याच्या नंतर आपल्या पोटामध्ये धूर जातो। धूर गेल्याच्या नंतर हा धूर आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो आणि फुफ्फुसापर्यंत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी इरिटेशन होतं। इरिटेशन म्हणजे काय? हा धूर काय करतो माहिती का? हार्ट अटॅक कशामुळे येतो? याच्यामुळेच येतो। काय येतो? हा धूर फुफ्फुसाजवळ गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक स्टिकी, एक चिकट असा पदार्थ त्या ठिकाणी आपल्या लिव्हरजवळ या धुरामुळे तयार होतो आणि मग काय होतं? कोलेस्टेरॉल ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातं त्यावेळेस या धुरामुळे तयार झालेलं स्टिकी ऑइल त्या ठिकाणी कोलेस्टेरॉल हे सोडून देत नाही, तिथंच धरून ठेवतं आणि वर्षानुवर्षे मग आपण स्मोकिंग करत राहिलो तर त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कोलेस्टेरॉल जमा होतं आणि परिणामी हार्ट अटॅकसारखे आजार निर्माण होतात। बऱ्याच लहान वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक येतात, त्याच्यामध्ये बरंच स्मोकिंग करणाऱ्या लोकांचं प्रमाण आहे। स्मोकिंग केल्यामुळे मित्रांनो माणसाची इम्युनिटी कमी होते, माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, पुरुषांमध्ये सेक्सचं प्रमाण सुद्धा कमी होतं या ठिकाणी, हे पण खूप गंभीर आहे। मित्रांनो, स्मोकिंग केल्यामुळं तुमच्या तोंडाचा उग्रवास येतो आणि हा उग्रवास इतका भयंकर नंतर तयार होतो की तुम्ही कितीही माउथ फ्रेश वापरला, कितीही ब्रश केला किंवा किती काहीही केलं तरी तो वास जात नाही। तुम्ही म्हणाल मग आम्ही स्मोकिंग सोडून देऊ, परंतु मित्रांनो नंतर तुम्ही स्मोकिंग जरी सोडली तरी हा उग्रवास वर्षानुवर्षे तसाच राहत असतो, हा लवकर जात नाही। त्याच्यामुळे स्मोकिंग लवकरात लवकर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही सोडून द्या। एक सिगरेट जर तुम्ही तुमच्या दिवसभरात पेली, एक सिगरेट, आता बघा, एक सिगरेट जर दिवसभरात पेली तर 11 मिनिटांनी तुमचं आयुष्य कमी होतं। एक सिगरेट पिली तर 11 मिनिटांनी आयुष्य कमी होतं। खूप लोक असे आहेत की दिवसामध्ये 15-15, 20-20 सिगारेट पितात। मग तुम्ही आता कॅल्क्युलेशन करा दिवसाचं, जर एखादा व्यक्ती 15 सिगारेट पित असेल, एका सिगरेट मागं 11 मिनिट तर 15 सिगरेट मागं किती आणि महिन्यामागं किती आणि वर्षामागं किती? तर आपलं स्वतःचं आयुष्य कमी करून घेऊ नका। सिगारेट जेवढी शक्य लवकर होईल तेवढी सोडा। सिगारेट सोडण्याचे पर्याय काय आहेत? आता बरेच जण असं म्हणतील, तर मित्रांनो त्यातला सर्वांना वाटत असणारा पर्याय असा आहे की सिगारेट आम्ही ठीक आहे, मला पण सोडायची, हळूहळू सोडूया। परंतु मित्रांनो, सिगारेट ही हळूहळू सोडण्याची गोष्ट नाही, ती तशी सुटू शकत नाही। सिगारेट सोडण्याची एकच पद्धत आहे, 1 टाईममध्ये तुम्हाला सिगारेट सोडावं लागेल। म्हणजे काय? मी पितोय, उद्यापासून पिणार नाही आणि त्याच्यानंतर पिणार नाही, हीच एक गोष्ट तुम्हाला सिगारेटपासून मुक्त करू शकते। तुम्ही म्हणसाल मी हळूहळू थोडं कमी करत करत तशी सिगारेट सोडू शकत नाही। 1 टाईममध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल आणि 1 टाईममध्ये सिगारेट तुम्हाला सोडून द्यावं लागेल। मित्रांनो, सिगारेटमध्ये विडीमध्ये टोबॅको नावाचं विषारी द्रव्य असते, ते तुमच्या शरीरामध्ये एका विषाप्रमाणे असतं, ते तुमच्या शरीरामध्ये जाऊ देऊ नका। हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं। सिगारेट जेवढी शक्य लवकर होईल तेवढी सोडवा। तुमचं आयुष्य हे फक्त तुमचं स्वतःचं नाही, तुमच्यावर जे अवलंबून लोक आहेत तुमच्या घरातले, यांना सुद्धा तुमची खूप गरज आहे। नको ते व्यसन लावून घेऊन स्वतःचं आयुष्य आणि आपल्या घरच्या लोकांना पण भविष्यामध्ये त्रास होईल असं काही करू नका।
आपलं जीवन हे अमूल्य आहे, ते तुम्ही सांभाळा, नको त्या सवय लावून घेऊ नका, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांचे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. परत भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.